नमस्कार। आज आपण जाणून घेणार आहोत गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, गोमंतकाच्या इतिहासातील एक महान नेता, स्वर्गवासी भाऊसाहेब बाळकृष्ण बांदोडकर यांच्याबद्दल। गोव्यातील सांगे गावातील भर चौकात आज स्वर्गवासी भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी गोव्यातील मान्यवर व मोठा जनसमुदाय उपस्थित होता। भाऊसाहेब या नावाने प्रसिद्ध असलेले दयानंद बाळकृष्ण बांदोडकर हे गोवा, दमण आणि दीव या प्रदेशातील पहिले मुख्यमंत्री होण्याचे मानकरी होते। 12 मार्च 1911 या शुभ दिवशी भाऊसाहेब यांचा जन्म झाला। लहानपणापासून ते हुशार होते, त्यामुळेच भाऊसाहेब आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर खाण व्यवसायात उतरले होते व ते गोव्यातील एक श्रीमंत खाण मालक झाले होते। त्यांनी गोवा हा प्रदेश महाराष्ट्रात विलीन करण्याचा प्रयत्न देखील केला होता। त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक अर्थात GMP पक्षाचे प्रतिनिधित्व केले। ते करताना त्यांनी 1963, 1967 आणि 1972 मध्ये निवडणुका बहुमताने जिंकल्या होत्या। त्या काळात त्यांचे गोव्याच्या विकासासाठी मोठे योगदान होते। बांदोडकर यांनी मुख्यमंत्री असताना शैक्षणिक क्रांती घडवली। गरिबांसाठी मोफत शिक्षण, शाळा आणि वसतिगृहे उभारली। त्यांनी भूसुधारणा कायदा करून गरिबांना जमीन मिळवून दिली। मित्रांनो, भाऊसाहेब बांदोडकर हे एक असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी लोकांसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले। अशा महान कर्तृत्ववान भाऊसाहेब बाळकृष्ण बांदोडकर यांना त्रिवार वंदन। जर आपणास ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया, धन्यवाद।